या क्षणाची मोठी बातमी आहे। मुंबईमधील ताडदेव परिसरामध्ये भीषण आग लागली असल्याचं वृत्त प्राप्त होत आहे। मुंबईमधील ताडदेव या परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। ही या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। ताडदेव या परिसरामध्ये भीषण आग लागलेली आहे। ताडदेव परिसरात इंडस्ट्रियल इस्टेटला ही आग लागली आहे। ताडदेव या ठिकाणी तालमिकी वाडीतील इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागली आहे। ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। 6 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मात्र ही आग अतिशय भीषण असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून। सचिन, नेमकी ही आग कुठे आणि कशी लागली आहे, सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच ताडदेव येथील तालमिकी वाडीतील इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागल्याची माहिती मिळते। जिथे आग लागली आहे तिकडे एक गोडाऊन होतं आणि तेथील प्लास्टिकच्या सामानाने पेट घेतल्याची माहिती सध्या फायर ब्रिगेडने दिलेली आहे। सध्या घटनास्थळी 6 गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत या आगीत कोणी अडकल्याची तरी माहिती मिळत नाहीये। मात्र फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण ही दृश्य पाहू शकतोय। अतिशय भीषण अशी आगीची दृश्य आणि ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। ही आग आपण पाहू शकतोय। मोठमोठे धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले आहेत आणि केशरी कलरचा धूर या ठिकाणी वेगळाच बघायला मिळतोय आणि या ज्या आगीच्या झळा आहेत त्या देखील लांबूनच दिसत असल्याचं आपण पाहतोय। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। मुंबईमधील ताडदेव परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। अधिकची अपडेट आपण आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांच्याकडून घेऊयात। सचिन, ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात काही अपडेट मिळते का? अद्याप आग नेमकी कशामुळे लागली त्याची माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र आपण बघतोय की आगीचा चांगलाच भडका उडालेला आहे। इंडस्ट्रियल इस्टेटचा हा सगळा परिसर आहे आणि तेथे असलेल्या प्लास्टिकच्या गोदामाला ही आग लागलेली आहे आणि म्हणूनच आगीचा मोठा भडका आपल्याला इथे उडालेला दिसून येतोय। जवळपास 6 फायर ब्रिगेडचे इंजिन घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बरं सचिन, या आगीमध्ये कुणी आतमध्ये अडकलेला आहे का या संदर्भात काही माहिती मिळते का? अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाहीये। फायर ब्रिगेडने अंदाज व्यक्त केलेला आहे की अद्याप कोणीही या आगीमध्ये जखमी झालेलं नाही आणि कोणी अडकल्याची देखील त्यांनी माहिती दिलेली नाहीये। सध्या सगळी प्राथमिकता ही आग विझवण्यासाठी दिली जाते। 6 फायर ब्रिगेडचे इंजिन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सचिन, जसं की मगाशी तू सांगितलंस की प्लास्टिकची कंपनी आहे, इंडस्ट्रियल एरिया हा संपूर्ण आहे, ही आग वाढण्याची भीती आहे, त्यासाठी काय केलं जातंय? नक्कीच आपण बघतोय की हा सगळा इंडस्ट्रियल इस्टेटचा परिसर आहे। प्लास्टिकचं गोडाऊन असल्याची माहिती सध्या फायर ब्रिगेडकडून दिली जाते आणि म्हणून मोठा आगीचा भडका इकडे उडालेला आहे। सध्या निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। मुंबईमधील ताडदेव परिसरात ही भीषण आग लागली आहे।